नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवतोय लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांची आवडती खुसखुशीत कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी बनवायच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण जर तुम्हाला झटपट कोथिंबीर वडी बनवायची असेल तर या पद्धतीने बनवू शकता। एक 15 ते 20 मिनिटात तयार होते आणि तितकीच खमंग आणि खुसखुशीत होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर एक बाउल घेतला आणि त्यामध्ये 1 कप बेसन पीठ, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमच हिंग, 2 चमचे पांढरे तीळ, 2 मोठे चमचे हिरवी मिरची, आलं आणि लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचं। पिठात गुठळ्या राहू नयेत यासाठी चांगलं व्हिस्कच्या मदतीने 1-2 ते 3 मिनिट सतत हलवून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। हे मिश्रण जास्त पातळही नको आणि जास्त दाट पण नको, यासाठी मला 1 कप बेसन आहे तर 1 कप पाणी लागलेलं आहे। बनवलेलं मिश्रण बाजूला ठेवून आता आपण गॅसवर कढई ठेवूयात। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। इथं माझ्याकडे 1.5 कप कोथिंबीर आहे। कोथिंबीर थोडी परतून त्याच्यावर चिमूटभर मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळं कोथिंबीर शिजली जाते आणि मऊ होते। 1-2 ते 3 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं बेसनचं मिश्रण घालायचं आहे। चांगलं ढवळून मिश्रण घालून घ्यायचं आहे। हे मिश्रण घातल्यानंतर आपल्याला झटपट प्रोसेस करायची आहे। चांगलं हलवून एकजीव करून घ्यायचं आहे। सतत हलवत राहायचं आहे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत या पिठात। 3 ते 4 मिनिट सतत हलवत मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे पीठ। 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर पिठाचा घट्टसर गोळा तयार होतो। मग आपण समजायचं की आपलं पीठ तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पिठाचा घट्टसर गोळा तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचं आणि एक प्लेट किंवा असं ताट घेऊन थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ताटाला, त्यामुळे आपली कोथिंबीर वडी खाली चिकटणार नाही। किंवा पातळ तुम्हाला हवं तशा हे पीठ थापून घ्यायचं आहे। मला थोड्या पातळच वड्या आवडतात, त्या तेलात भाजल्या पण जातात आतपर्यंत, म्हणून मी पातळच ठेवते। तुम्हाला पाहिजे तशा ठेवू शकता तुम्ही, पातळ जाड। यावर तुम्ही पांढरे तीळ पण घालू शकता, छान दिसतात। मी घातलेले नाही आहेत। असं थापून घ्यायचं आहे पीठ आणि 5 ते 10 मिनिट थंड करायला ठेवायचं आहे पीठ। हे 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर पीठ थंड झालेलं आहे। आता याच्या वड्या पाडून घेऊयात। तुम्हाला पाहिजे तशा वड्या पाडून घेऊ शकता, जाड पातळ कोणत्याही आकारात वड्या पाडून घेऊ शकता। इथं मी चौकोनी आकारात पाडलेल्या आहेत वड्या सगळ्या, बघू शकता तुम्ही वड्या किती छान पडलेल्या आहेत। आपलं पीठ चांगलं शिजलं की वड्या छान पडतात, चिकट होत नाही पीठ। अशा सर्व वड्या काढून घ्यायच्या आहेत बाजूला।
एका प्लेटमध्ये। यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे, त्यामुळे वड्या छान खुसखुशीत होतात आणि तेलही कमी शोषतात आणि खमंग खुसखुशीत होतात। तुम्ही या पद्धतीने वड्या करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडतील। आता या वड्या आपण तळून घेऊयात। तेल चांगलं गरम झालं की मगच या वड्या तेलात सोडायच्या आहेत, नाहीतर वड्या तेलात विरघळतात। मध्यम गॅसवर थोड्या थोड्या वड्या टाकून दोन्ही बाजूनी वड्या खरपूस तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता वड्या किती छान खरपूस खुसखुशीत आणि जाळीदार झाल्या आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडतील। आता या वड्या आपण काढून घेऊयात। या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा जेवणासोबतही खाऊ शकता, खूप छान लागतात। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।